नमस्कार मित्रांनो. आज आपण अशा एका चालत्या बोलत्या देवाची कथा ऐकणार आहोत, ज्याने राजवारे किंवा सोन्याची मंदिरे बांधली नाहीत, तर उघड्या आकाशाखाली काट्या कुट्यात आणि मेंढ्यांच्या गोठ्यात राहून लाखो गरिबांचे संसार उभे केले. कथा आहे 18 पगड जातींच्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री संत बाळूमामा यांची. ही कथा मात्र ऐकल्याने घरात सुख समृद्धी आणि धनधान्यात बरकत मिळते. त्याआधी मित्रांनो, मी आपल्या बाळूमामांची कथा बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. जर तुम्हाला माझा हा प्रामाणिक प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि खरोखर तुमची बाळूमामांवर श्रद्धा असले तर चॅनलला सबस्क्राईब तर कराच. चला तर मग सुरू करूयात. ही कथा खऱ्या अर्थाने सुरू होते ती बेळगाव जिल्ह्यातील अक्कोड या एका अत्यंत शांत, निसर्गरम्य आणि साध्याशा गावातून. या गावात धनगर समाजात मायाप्पा आणि सत्यव्वा नावाचे एक अत्यंत देवभोळे, सात्विक आणि कष्टाळू दाम्पत्य राहत होते. मायाप्पांच्या घरात 18 दारिद्र्य नव्हते. त्यांच्या गोठ्यात जनावरे होती, शेतात राबण्याची ताकद होती, पण संसाराला खऱ्या अर्थाने पूर्णत्व देणारे एक अत्यंत मोठे सुख मात्र त्यांच्या नशिबात नव्हते, आणि ते म्हणजे संतान. लग्नाला अनेक वर्ष उलटून गेली होती, पण सत्यव्वाच्या पोटी पाळणा हलला नव्हता. एक स्त्री म्हणून समाजाचे टोमणे ऐकून सत्यव्वाचे काळीज रोज आतल्या आत तुटत होते. कुणीतरी हिणवायचे, यांच्या घराला आता वारसदार नाही, सर्व संपत्ती अशीच मातीत जाणार. हे शब्द जळत्या निखाऱ्यासारखे तिच्या हृदयावर डांबले जायचे. तिने अनेक देवदेवतांना नवस केले, उपवास केले, कडक व्रतवैकल्ये केली. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी डोके घासून साकडे घातले. हे देवा, माझ्या पोटी एक तरी बाळ दे, माझा वंश पुढे चालू दे. समाजाचे हे टोमणे आता सहन होत नाहीत ओ देवा. असा टाहो ती रोज फोडत होती. तिची ती आर्त हाक साक्षात आकाशालाही भेदून जात होती. आणि अखेर भक्तीच्या त्या अथांग आणि निर्मळ साधेला त्या परमेश्वराला ओ द्यावीच लागली. साक्षात कैलासावर बसलेल्या महादेवाला या माऊलीच्या हाकेने पाझर फुटला. इसवी सन 1892च्या सुमारास अश्विन महिन्यातील एका अत्यंत शुभ, पवित्र आणि मंगलमय दिवशी सत्यव्वाच्या पोटी एका अत्यंत दिव्य, तेजस्वी आणि साक्षात महादेवाचा अंश असलेल्या बालकाने जन्म घेतला. घरात आणि संपूर्ण गावात आनंदाची उधळण झाली. मायाप्पांच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंच्या धारा वाहू लागल्या. अनेक वर्षांच्या वनवासानंतर त्यांच्या अंगणात आशेचे फूल उमलले होते. या तेजस्वी आणि गोड बालकाचे नाव अत्यंत प्रेमाने बाळप्पा असे ठेवण्यात आले, जो पुढे जाऊन संपूर्ण जगाचा तारणहार म्हणजेच बाळूमामा होणार होता. पण जसजसा हा बाळप्पा मोठा होऊ लागला, रांगायला आणि चालायला लागला, तसतसे मायाप्पा आणि सत्यव्वा यांच्या लक्षात येऊ लागले की आपला हा मुलगा इतर सामान्य मुलांसारखा अजिबात नाहीये. गावातील इतर लहान मुले जेव्हा रस्त्यावर मातीत खेळण्यात, एकमेकांसोबत गोंधळ घालण्यात आणि आईवडिलांकडे खाऊसाठी हट्ट करण्यात दंग असायची, तेव्हा हा छोटा बाळप्पा मात्र घरातून अचानक गायब व्हायचा. त्याला शोधत शोधत जेव्हा घरचे रानात किंवा जंगलात जायचे, तेव्हा तो एखाद्या मोठ्या वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली डोळे घट्ट मिटून अत्यंत शांतपणे तासनतास ध्यानस्थ बसलेला असायचा. त्याच्या त्या कोवळ्या चेहऱ्यावर एक अशी अथांग शांती आणि असे एक अलौकिक तेज असायचे, जे पाहून साक्षात मोठ्या ऋषीमुनींनाही हेवा वाटावा. त्याच्या बालमनात संसाराविषयी, पैशाविषयी, नवीन कपड्यांविषयी किंवा कोणत्याही भौतिक सुखाविषयी रतीमात्रही ओढ नव्हती. घरात चांगले गोडधोड जेवण बनवले तरी तो लक्ष देत नसे. त्याला फक्त रानात जाऊन एकांतात बसणे आणि निसर्गाशी एकरूप होणे आवडायचे.
मायाप्पा आणि सत्यव्वा यांना आपल्या या एकुलत्या एका मुलाची प्रचंड काळजी वाटू लागली. हा पोरगा संसारात लक्ष का घालत नाही? शेतीवाडी, मेंढ्यांचा व्यवसाय कोण सांभाळणार? हा असाच वेड्यासारखा जंगलात राहिला तर पुढे याचे आणि या घराण्याचे कसे होणार? या काळजीतून मायाप्पांनी एक अत्यंत जुना आणि पारंपरिक उपाय शोधला. त्यांनी ठरवले की पोराचे लग्न लावून दिले की संसाराच्या बेडीत आणि बायकोच्या प्रेमात पोरगा आपोआप अडकेल आणि ताळ्यावर येईल. त्यांनी अत्यंत घाईघाईने बाळूमामांचा विवाह त्यांच्याच नात्यातील एका मुलीशी लावून दिला. कुटुंबाला वाटले की आता हा बाळप्पा संसारात रमेल, घराची जबाबदारी खांद्यावर घेईल. पण ज्याला साक्षात जगाचा उद्धार करायचा आहे, ज्याला संपूर्ण मानवजातीला प्रेमाचा आणि भक्तीचा रस्ता दाखवायचा आहे, त्याला ही सामान्य संसाराची बेडी कशी काय अडकवून ठेवणार? लग्नानंतर काही काळ उलटला. बाळूमामांचे शरीर घरात असायचे, पण त्यांचा आत्मा मात्र त्या अथांग आकाशात आणि रानावनात फिरत असायचा. त्यांच्या आतला तो निस्सीम वैरागी आता पूर्णपणे जागा झाला होता. त्यांच्या आतून साद येऊ लागली होती. हे माझे जग नाही. माझा जन्म केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित राहण्यासाठी झालेला नाही. माझा जन्म या विश्वातील दुःखी, आजारी आणि गरीब लोकांसाठी झाला आहे. मला आता निघाले पाहिजे. आणि मग एका रात्री संपूर्ण अक्कोळ गाव गाढ झोपेत असताना, घरात सर्वत्र नीरव शांतता असताना, बाळूमामांनी कोणालाही काहीही न सांगता अत्यंत निष्ठुरपणे संसाराचा आणि त्या घराचा उंबरठा कायमचा ओलांडला. ऐन तारुण्यात घरात तरुण पत्नी आणि म्हातारे आईवडील असताना त्यांनी मागे वळूनही पाहिले नाही. आईवडिलांच्या प्रेमाचा मोह त्यांनी एका क्षणात झटकून टाकला. अंगावर केवळ एक अत्यंत साधी, खडबडीत आणि काळी घोंगडी, कांबडी, डोक्याला एक मुंडासे आणि हातात एक भक्कम लाकडी काठी घेऊन ते अनवाणी पायांनी घराबाहेर पडले. तो क्षण म्हणजे एका सामान्य माणसाचा अंत आणि एका अलौकिक संताचा जन्म होता. सुरुवातीला ते बेळगाव, चंदगड, राधानगरी, गारगोटी आणि कोल्हापूर अशा अनेक भागातील घनदाट जंगलात, डोंगरांमध्ये आणि वाड्या वस्त्यांवर फिरत राहिले. त्यांनी अत्यंत कठोर तपश्चर्या केली. ऊन, मुसळधार पाऊस, कडाक्याची थंडी याची त्यांनी कधीही पर्वा केली नाही. कित्येक दिवस ते अन्नाविना राहत असत. निसर्गातील पशुपक्षी हेच त्यांचे सोबती बनले होते. आणि याच भ्रमंतीतून सुरू झाला संत बाळूमामांच्या आयुष्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासातील सर्वात मोठा, सर्वात अद्भुत आणि अलौकिक असा अध्याय. तो अध्याय म्हणजे बाळूमामा आणि त्यांच्या पवित्र मेंढ्यांचा कळप. बाळूमामांनी स्वतःला मोठा बाबा किंवा महाराज म्हणून घेतले नाही. त्यांनी कोणताच मोठा मठ बांधला नाही. कोणतेही सुवर्ण सिंहासन स्वीकारले नाही. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य एका साध्या मेंढपाळासारखे व्यतीत करण्याचे ठरवले. त्यांच्याकडे सुरुवातीला काही मोजक्याच मेंढ्या होत्या, पण त्यांच्या त्या दैवी आणि चमत्कारी कृपेने बघता बघता त्या मेंढ्यांची संख्या 100, 500, 1000 आणि मग हजारोच्या घरात पोहोचली. पण या काही सामान्य मेंढ्या नव्हत्या. बाळूमामांच्या या मेंढ्यांच्या कळपाला संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात साक्षात देवाचा कळप मानले जाऊ लागले. आणि ह्याचे शेकडो जिवंत पुरावे आजही गावागावात पाहायला मिळतात की बाळूमामांच्या मेंढ्यांचा कळप ज्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन एक रात्रभर बसेल, त्या शेतकऱ्याचे नशीब रातोरात फळफळलेच म्हणून समजा. ज्या कोरड्या, ओसाड, नापीक आणि खडकाळ जमिनीवर बाळूमामांच्या या पवित्र मेंढ्यांची पावले पडायची आणि त्यांची लेंड्याखत तिथे पडायचे, तिथे पुढच्याच हंगामात साक्षात सोन्यासारखे भरघोस पीक यायला लागायचे. एकदा एका गावात एका अत्यंत गरीब शेतकऱ्याची भयंकर अवस्था झाली होती. त्याच्यावर सावकाराचे प्रचंड मोठे कर्ज झाले होते.
दुष्काळामुळे शेतात धान्याचा एक दाणा पिकला नव्हता. सावकाराने धमकी दिली होती की उद्याच्या उद्या कर्ज फेडले नाहीस तर तुझी जमीन आणि तुझे घर जप्त करेन. तो गरीब शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा होता. त्याच्या घरात त्याची लहान मुले भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. त्याला काहीच मार्ग दिसत नव्हता. अचानक त्याला समजले की गावाच्या वेशीवर बारूमामांचा कळप आला आहे. तो शेतकरी वेड्यासारखा धावत गेला आणि त्याने थेट बाळूमामांचे पाय धरले. मामा, मला वाचवा ओ. माझा संसार उघड्यावर पडेल. सावकार माझी जमीन घेईल. माझ्या पोरा बाळांना विष खाण्याची वेळ आली आहे. बाळूमामांनी अत्यंत शांतपणे त्या शेतकऱ्याला उठवले. त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले, रडू नकोस वेड्या. ज्याचा कुणी नसतो त्याचा तो पांडुरंग असतो. चल, आज माझा कळप तुझ्याच शेतात मुक्काम करेल. त्या रात्री हजारो मेंढ्यांचा तो पवित्र कळप त्या गरीब शेतकऱ्याच्या नापीक शेतात बसला. बाळूमामांनी स्वतः त्या शेताच्या बांधावर घोंबडी टाकून मुक्काम केला. आणि चमत्कार बघा, काही दिवसातच जेव्हा पाऊस पडला तेव्हा त्या शेतकऱ्याच्या शेतात एवढे प्रचंड आणि अफाट पीक आले की संपूर्ण गावाचे डोळे विस्फारले. त्या एकाच हंगामात त्या शेतकऱ्याचे सावकाराचे सर्व कर्ज व्याजासकट फिटले आणि त्याच्या घरात धान्याच्या राशी पडल्या. ही बाळूमामांची केवळ किमया नव्हती, तर हा गरिबांसाठी त्यांनी उघडलेला साक्षात कुबेराचा खजिना होता. बाळूमामांच्या मेंढ्या आपल्या शेतात बसाव्यात यासाठी शेतकऱ्यांची अक्षरशः वेटिंग लिस्ट असायची. बाळूमामांचे राहणीमान अत्यंत साधे, पण व्यक्तिमत्व अत्यंत भेदक आणि रौद्र होते. त्यांच्या डोळ्यांत एक अशी विलक्षण चमक आणि साक्षात महादेवासारखे तेज होते की मोठ्या मोठ्या श्रीमंत, राजकारणी आणि गर्विष्ठ माणसांच्याही त्यांच्यासमोर मानाखाली झुकायच्या. ते कधीही एखाद्या मोठ्या वाड्यात किंवा आरामदायी घरात राहिले नाहीत. ते आपल्या मेंढ्यांसोबत उघड्या आकाशाखालीच राहायचे. भाविक जे अत्यंत प्रेमाने आणि श्रद्धेने आणून देतील ती साधी ज्वारीची भाकरी, ठेचा, पिठलं आणि कांदा ते मोठ्या आनंदाने ग्रहण करायचे. त्यांना पंचपक्वान्नांची कोणतीही अपेक्षा नसायची. पण त्यांच्या या साध्या घोंगडीखाली साक्षात महादेवाचे रौद्र आणि प्रलयंकारी रूप दडलेले होते. जो माणूस गरिबांना त्रास देईल, जो पैशाचा अहंकार करेल किंवा जो अनाथ आणि अपंगांची फसवणूक करेल त्याला बाळूमामा कधीच सोडत नसत. एकदा असाच एक अंगावर काटा आणणारा चमत्कार घडला. एका गावात एक अत्यंत श्रीमंत, गर्विष्ठ आणि पैशाचा माज असलेला एक सावकार राहत होता. तो गरिबांना भरमसाठ व्याजाने पैसे द्यायचा आणि त्यांच्या जमिनी हडप करायचा. त्याला बाळूमामांची वाढती कीर्ती आणि लोकांची त्यांच्यावरील श्रद्धा अजिबात सहन होत नव्हती. त्याने बाळूमामांची आणि त्यांच्या भक्तीची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्याने मामांना अत्यंत आग्रह करून आणि गोड बोलून आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले. बाळूमामा आपल्या काही भक्तांसोबत तिथे गेले. पण त्या दुष्ट सावकाराने मुद्दाम अत्यंत शिळे, अनेक दिवसांचे खराब झालेले, कुजलेले आणि दुर्गंधी येणारे अन्न एका ताटात वाढून बाळूमामांसमोर ठेवले. त्याला वाटले की हा अडाणी धनगर हे अन्न गपचूप खाईल किंवा रागावून निघून जाईल आणि मग आपण त्याची सर्वांसमोर नालस्ती करू, की ह्याला काहीच समजत नाही. पण मित्रांनो, जो साक्षात त्रिकालज्ञानी आहे, ज्याला भूत, वर्तमान आणि भविष्य सर्व काही एका क्षणात दिसते, त्याला हा सामान्य आणि मातीचा माणूस काय फसवणार? बाळूमामांनी अत्यंत शांतपणे त्या ताटाकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक अत्यंत रौद्र आणि भयंकर संताप आला. त्यांचे डोळे लालबुंद झाले. त्यांनी तो खराब अन्नाचा घास हातात घेतला आणि त्या श्रीमंत सावकाराकडे एक भेदक नजर टाकली. पुढच्याच क्षणी त्या ताटातील अन्नातून अक्षरशः हजारो पांढऱ्या अळ्या आणि भयानक किडे वळवळताना दिसू लागले. ते किडे नुसते अन्नात नव्हते, तर ते ताटातून बाहेर पडून त्या सावकाराच्या दिशेने सरपटू लागले.
तो भयानक आणि अमानवीय प्रकार पाहून त्या सावकाराच्या काळजाचा ठोकाच चुकला. अन्नातून साक्षात मृत्यू त्याच्याकडे पाहत होता. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचा सर्व अहंकार, पैशाचा माज आणि त्याची क्रूरता जागीच गळून पडली. तो थरथर कापत बाळूमामांच्या पायावर कोसळला आणि अत्यंत आक्रंदत, ढसाढसा रडत त्याने क्षमा मागितली. "मामा, मला माफ करा. मी महापापी आहे. मी साक्षात सूर्याला अंधारात ढकलण्याचा प्रयत्न केला." मामांचे हृदय वरून जरी कठोर आणि रागीत दिसत असले, तरी आतून ते लोण्यासारखे मऊ आणि करुणेने भरलेले होते. त्यांनी त्याला क्षमा केली, पण त्याला संपूर्ण आयुष्यासाठी एकच खणखणीत आणि कायम लक्षात राहणारा धरा दिला. "अरे वेड्या, देव तुझ्या पैशाचा, तुझ्या वाड्याचा किंवा तुझ्या सोन्या नाण्यांचा भुकेला नसतो. देव भुकेला असतो तो फक्त अत्यंत निर्मळ प्रेमाचा आणि श्रद्धेचा. गरिबांना अन्नातून विष देशील, गरिबांच्या पोटावर पाय देशील, तर तुझे आयुष्यही याच अळ्यांसारखे कुजून जाईल. जा, आजपासून तुझी सर्व संपत्ती गरिबांसाठी वापर." त्या दिवसानंतर तो सावकार पूर्णपणे बदलला आणि तो बाळूमामांचा अत्यंत मोठा भक्त बनला. बाळूमामांच्या चमत्कारांच्या अशा हजारो कथा आहेत, ज्या आजही महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या गावागावात अत्यंत श्रद्धेने आणि अंगावर शहारे आणणाऱ्या आवाजात सांगितल्या जातात. असाच एक भयंकर प्रसंग. एकदा एका भयंकर कडक उन्हाळ्याच्या दिवसात एका गावात बाळूमामांचा मेंढ्यांचा कळप गेला होता. त्या गावात आणि आजूबाजूच्या परिसरात भयंकर दुष्काळ पडला होता. आकाशातून अक्षरशः आगीच्या ज्वाळा बरसत होत्या. पावसाचा पत्ता नव्हता. पाण्याचा एक थेंबही कुठे शिल्लक नव्हता. विहिरी, तलाव, नद्या सर्व काही कोरडे ठाक पडले होते. जमिनीला मोठ्या मोठ्या भेगा पडल्या होत्या. लोक आणि गुराखी तहानेने व्याकुळ होऊन तडफडत होते. जनावरे पाण्याविना तडफडून मरून पडत होती. जेव्हा गावात बाळूमामा आपल्या कळपासह आले, तेव्हा संपूर्ण गावाने एकच टाहो फोडला. लहान मुले, स्त्रिया, म्हातारे सर्वजण मामांच्या पायावर पडले. "मामा, आम्हाला वाचवा. पाण्याविना आमचे प्राण चाललेत. आमच्या पोरा बाळांना आणि या मुक्या जनावरांना जीवदान द्या. आम्ही घोटभर पाण्यासाठी तडफडतोय ओ मामा." गावकऱ्यांचा तो आकांत, लहान मुलांचे ते रडणे आणि जनावरांची ती तडफड पाहून बाळूमामांचे काळीज पिळवटून निघाले. त्यांच्या डोळ्यांतूनही अश्रू तरळले. ते स्वतः उठले. एका अत्यंत ओसाड, रखरखीत आणि कोरड्या पडलेल्या कठीण खडकाळ जागेवर जाऊन उभे राहिले. त्यांनी आपले डोळे घट्ट मिटले. आकाशाकडे पाहिले. साक्षात पांडुरंगाचे आणि महादेवाचे स्मरण केले आणि आपल्या हातातील ती जाडजूड, भक्कम आणि पवित्र काठी त्या कोरड्या आणि कठीण खडकावर अत्यंत जोरात प्रहार करून मारली आणि अत्यंत खड्या, रौद्र आणि आसमंत दणाणून सोडणाऱ्या आवाजात त्यांनी साद घातली. "ये रे गंगे, ये!" आणि मित्रांनो, पाहता पाहता साक्षात निसर्गाचे नियम मोडून काढणारा, विज्ञानालाही थक्क करणारा चमत्कार तिथे घडला. त्या अत्यंत कोरड्या आणि कठीण खडकातून, जमिनीच्या थेट पोटातून पाण्याचा एक प्रचंड, खडखडता आणि अत्यंत थंडगार असा झरा उफाळून वर आला. पाण्याचा तो मोठा आणि दुथडी भरून वाहणारा प्रवाह पाहून गावकऱ्यांचे डोळे विस्फारले. त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. लोकांनी अक्षरशः त्या पाण्यात उड्या मारल्या. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवले. पोटभर पाणी प्यायले. बाळूमामांच्या मेंढ्यांनी आणि गावातील सर्व मुक्या जनावरांनी आपली तहान भागवली. संपूर्ण गावाची तहान तर भागलीच, पण तो झरा तिथे कायमचा जिवंत राहिला आणि ते गाव कायमचे दुष्काळमुक्त झाले. साक्षात परमेश्वराने आपल्या भक्तांसाठी पृथ्वीचे पोट फाडून गंगा प्रकट केली होती. कार कोणासाठीही थांबत नाही. बाळूमामांचे वय आता 70च्या पुढे गेले होते.
त्यांचे हे मानवी अवतार कार्य आता पूर्ण होत आले होते. त्यांचे शरीर आता थकत चालले होते, पण डोळ्यांतील ते तेज आणि ती अथांग भक्ती तशीच होती. त्यांनी आपल्या जवळच्या आणि अत्यंत निष्ठावान भक्तांना अनेक वेळा सुचवले होते की आता माझा निजधामाला परतण्याचा वेळ जवळ आला आहे. माझी आणि या देहाची साथ आता संपत आली आहे. अखेर तो भयंकर, काळजाला पीळ पाडणारा आणि संपूर्ण महाराष्ट्राला आणि कर्नाटकाला दुःखाच्या अथांग खाईत लोटणारा दिवस उजाडला. 4 सप्टेंबर 1966. भाद्रपद महिन्यातील कृष्ण एकादशीचा तो अत्यंत पवित्र आणि मंगलमय दिवस होता. बाळूमामांनी अत्यंत शांतपणे, चेहऱ्यावर एक अत्यंत तृप्त आणि गोड हास्य ठेवून आपल्या सर्व भक्तांकडे शेवटची कृपादृष्टी टाकली. त्यांचे डोळे शांत झाले आणि अदमापूरच्या त्याच पावन भूमीत त्यांनी आपला मानवी देह त्यागला आणि साक्षात महासमाधी घेतली. त्यांच्या मेंढ्यांचा कळप आजही अस्तित्वात आहे आणि तो कळप आजही ज्याच्या शेतात बसतो त्याचे नशीब सोन्यासारखे उजळते. जोपर्यंत या जगात भक्ती आहे, जोपर्यंत माणसाच्या हृदयात गरिबांबद्दल प्रेम आणि श्रद्धा आहे, तोपर्यंत संत बाळूमामांचे नाव आणि त्यांचा तो पिवळा भंडारा या जगात अमर राहील.